नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचं स्वागत. आज संभाजीनगरमधून योगाचे सर आणि ऑलराऊंडर आपण म्हणू शकतो बाळासाहेब जोशी सर, जे रेकी मास्टर पण आहेत, ॲक्युप्रेशर तज्ज्ञ आहेत, हस्तमुद्रांचं पण त्यांना ज्ञान आहे आणि गेल्या जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त ते याचे योगाचे क्लास घेत आहेत आणि रेकीचे अट्युनमेंट पण सक्सेसफुल त्यांच्या सुरू आहेत. हॉस्पिटलला ते अटॅच आहे आणि बऱ्यापैकी असे ॲक्टिव्ह असलेले आपले जोशी सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर तुम्ही सुरू करा. जोशी सर. सर्वप्रथम आपल्या रेकीच्या गुरु रेखाताई यांना वंदन करतो, नमस्कार करतो. आणि बऱ्याच कालावधीमध्ये मध्यंतरी मी नसलो तरी आपल्याबरोबर नेहमीच आहे, त्याबद्दल काही शंका नाहीये. काही कारणास्तव वेळ आपला संध्याकाळचा आणि हे मेडिटेशनचा एक वेळ जमत नाहीये, त्यामुळे काही दिवसापुरता मी आपल्याबरोबर नव्हतो. परंतु माझा आणि ताईंचं चर्चा असते या संदर्भात. तर इथे उपस्थित असलेले सर्व रेकी मास्टर्स आणि भावी रेकी मास्टर्स असं मी म्हणेल, जी प्री मास्टर्स लेवल पर्यंत आहेत किंवा पहिल्या दुसऱ्या लेवल पर्यंत आहेत, ते लवकरच सगळे मास्टर्स होतील अशी त्या मिकाऊ उसई रेकी ग्रँड मास्टर्स आणि सर्वांना मी प्रार्थना करतो. आणि आजचं जे सेशन आहे किंवा आजचं जे काही विषय ताईंनी आज दिलेला आहे तो म्हणजे आपली जी चक्र आहेत, चक्र आणि मुद्रा यांचा समन्वय कसा आपण घालू शकतो आणि आपलं आरोग्य कसं चांगल्या प्रकारे ठेवू शकतो या संदर्भात आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे. तर आता आपण पाहतो आहोत की ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मांड जेव्हा निर्मिती झाली तेव्हा हे ब्रह्मांड निर्मिती कोणी केली असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्माने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि जेव्हा ब्रह्माने विचार केला की ह्या सृष्टीचा आपल्याला निर्मिती करायची आहे, त्यावेळेस त्यांनी काय केलं आहे तर काही ऋषीमुनींना ही जिम्मेदारी दिलेली आहे. म्हणून आपण जर पाहायला गेलं तर सर्वात पहिले कोण आहे तर ब्रह्मा आहे. आणि ब्रह्मरंध्र कुठे आपली टाळूमध्ये आहे. आणि टाळूमध्ये काय आहे, इथे आपलं कुठलं चक्र आहे तर सहस्रार चक्र आहे. बरोबर आहे. म्हणजे इथूनच सगळ्या गोष्टीला सुरुवात होते असं आपण म्हणून, निर्मितीच इथून होते सहस्रार चक्रापासून. आणि मग इथून काय केलं आहे तर सगळ्या वेगवेगळ्या जे गुरु आहेत किंवा ऋषीमुनी आहेत त्यांनी त्याला ह्या एक एक भाग त्याला वाटून दिला. जसं आपण वेदांचा, वेद म्हणजे हेच ऋषी आहेत असं आपण म्हटलं तर वेद हे 4 वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद आहे ना. आणि हे एका एका ऋषीला त्यांनी वाटून दिले. आणि त्यांनी मग सगळं विश्वाची निर्मिती कशी असावी या संकल्पनेमध्ये त्यांनी ब्रह्माजीला सांगितलं. म्हणजे दुसरं कोण आहे तर गुरु किंवा ऋषी. तर त्याचं स्थान कुठे आहे तर आपल्या आज्ञाचक्रामध्ये आहे. मग आज्ञाचक्रामध्ये गुरुस्थान आहे. इथून आपल्याला सुरुवात झाली. आणि आपण पाहतो की मग आज्ञाचक्रापासूनच आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला मिळायला सुरुवात होते. आज्ञाचक्र हे सगळ्यात महत्वाचं चक्र आहे ना. आणि तिथून पुढे मग खरं म्हणजे आपल्याला या पृथ्वी कशी निर्माण करे किंवा या विश्व कसं निर्माण करायचं आहे या संदर्भात चर्चा झाली असावी असं आपल्याला वाटतं. मग तिथून पुढे काय झालं असावं तर सगळ्यात प्रथम असा विचार केला की हे विश्व निर्माण करताना आपल्याला काय कुठल्या गोष्टीची गरज आहे तर तिथे आपल्या लक्षात आलं की 5 तत्वाची गरज आहे है ना. 5 तत्वाची गरज आहे. म्हणजे कुठले तत्व आहेत हे जे निसर्ग 5 तत्वांनी बनलेला आहे ते आहेत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. या 5 तत्वांनी हे विश्व बनलेलं आहे. मग सगळ्यात पहिले काय बनलं असावं असं जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला आकाश तत्व बनलेलं आहे. हे ब्रह्मांड निर्माण करत असताना सगळ्यात पहिले काय निर्मिती झाली असेल तर आकाश तत्वाची निर्मिती झाली. आकाश म्हणजे पोकळी, स्पेस आपण ज्याला म्हणतो, अशा आकाश तत्वाची निर्मिती झाली. आणि त्या आकाशामधून पुढे काय झालं तर तिथे आपल्याला
जी काही मोमेंट आपल्याला जाणवते आकाशामध्ये, या स्पेस मध्ये, ती म्हणजे हवा. म्हणजे काय झालं की आकाशानंतर वायू तत्वाची निर्मिती झाली. आणि वायू तत्व जेव्हा इकडे तिकडे सगळीकडे पसरू लागलं किंवा त्याची मोमेंट होऊ लागली, त्यावेळेस मग आपल्याला काय झालं, एकमेकाला झाडं, मोठमोठाली डोंगर हे एकमेकाला घासू लागले, एकमेकाला घर्षण होऊ लागलं. आणि घर्षणामधून काय निर्मिती झाली, ती अग्नितत्वाची निर्मिती झाली. आणि मग अग्नितत्व आपल्याला हे निर्मित झालं वायू तत्वापासून. आणि अग्नी जेव्हा निर्मित झाली त्यावेळेस पुढे काय झालं, तर अग्नीपासून मग आपल्याला जल निर्मिती झाली. कारण अग्नी जेव्हा निर्मित होते त्याला शांत करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. म्हणून आपल्याला पुढचं तत्व आपल्याला निर्मित झालं ते जलतत्व. आणि जलतत्व जेव्हा नद्या वाहायला लागल्या त्यावेळेस आपल्याला तिथून काय निर्मिती झाली, वनस्पती आणि सगळ्या गोष्टी निर्मिती झाली. आणि तिथून मग आपल्याला या पृथ्वी तत्वाची जाणीव व्हायला लागली. आणि मग आपल्याला नंतर पृथ्वी तत्व निर्मिती झाली. पृथ्वी जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेस या पृथ्वी तलावरती अनेक प्रकारचे जीव जंतू प्राणी जन्माला यायला लागले, ज्यामध्ये वनस्पती आहेत, जलचर आहेत, भूचर आहेत, निर्जीव वनस्पती आहेत आणि सजीव पण आहेत. आणि या सजीव याच्यामध्येच मग आपल्या प्राण असणाऱ्या माणसाची म्हणजे मानवाची निर्मिती झाली. आणि मग आपण पृथ्वीपासून निर्मिती झाली. अशा प्रकारचं हे शेड्यूल आपल्याला या ब्रह्म निर्मितीसाठी म्हणून झालं. पण हे करत असताना काय लक्षात आलं आपल्या, की 5 तत्वांनी ही ब्रह्मांड बनलेलं आहे. आणि 5 तत्वाची जी एनर्जी आहे ती एनर्जी ही आपल्या सर्वांना, प्राणी मात्रांना आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपलं जीवन जगू शकणार नाही. तर हे जे 5 तत्व आहेत, ही 5 तत्व मग आपल्या प्रत्येक प्राण्यामध्ये आहेत, प्रत्येक प्राण्यामध्ये आहेत. मग तो सजीव असो, निर्जीव असो, वनस्पती असो, जलचर असो, भूचर असो, कुठलाही असो, त्याच्यामध्ये 5 तत्व आहेत. 5 तत्वाशिवाय कुठलाही एक तत्व कमी असेल तर तो प्राणी किंवा कुठलीही वस्तू तयार होऊ शकत नाही. बघा, तुम्ही निर्जीव वस्तू जरी घेतली तरी त्याला स्पेस असते, है ना. स्पेस असल्याशिवाय ती पूर्ण कंप्लीट होऊ शकत नाही, है ना. ती हालचाल करू शकते म्हणजे त्याच्यात वायू तत्व आहे, है ना. ती पृथ्वी आहे, घनता आहे त्याच्यामध्ये, जडपणा आहे म्हणजे पृथ्वी आहे. सगळ्या हे आपल्याला 5 तत्वांनी बनलेलं आहे. पण मग मानवामध्ये काय फरक आहे, तर मानवामध्ये एकच आहे की त्याच्यामध्ये आपण गुरुतत्वाची आणि परमतत्वाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून आपण एक दुसऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. मग ही जी 5 तत्व आहेत, ही 5 तत्व आणि 2 गुरुतत्व आणि ईश्वर तत्व असे मिळून हे 7 जे तत्व आहेत, ही आपल्या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला अनुभवता येतात. आणि म्हणूनच या 7 चक्रांची निर्मिती आपल्या शरीरामध्ये आहेत. कारण ही ऊर्जा स्थान आहे, हे चेतनेचं स्थान आहे. ही जी ब्रह्मांडासाठी लागलेली चेतना आहे, ती चेतना आपल्या संपूर्ण देहामध्ये आपल्याला जाणवते. आणि ती कुठे असते, ती कुठे असते तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये ती आपल्याला जाणवते, ज्याला आपण चक्र असं म्हणतो. मग ही चक्र आपल्या शरीरामध्ये कुठे आहेत, तर हे जर लवकर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणून रेकी शास्त्र हे पुढे आलं. आणि रेकी शास्त्रामध्ये या चक्रांविषयीची गहनता किंवा त्याची खूप सखोल अशी माहिती आपल्याला मिळते आहे. म्हणून हे रेकी शास्त्र आपल्याला हळूहळू प्रगत झालं. आणि अशा रेकी शास्त्राचे आपण सर्वजण साधक आहोत. आता हे चक्र जे आहे काय आहे किंवा चक्राची जागा कुठे असते, ते कुठलं चक्र काम काय करते, या संदर्भात मला वाटतं सगळ्यांना जवळपास माहिती असावं. कारण ताईंनी सगळ्यांना नोट्स दिलेले आहेत प्रत्येक आपल्या कोर्सच्या वेळेमध्ये, है ना. तेव्हा मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र,
आपलं आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र, ही 7 चक्र आपल्याला त्याच्या जागा, त्याची मंत्र लम वम रम यम हम ओम है ना, हे सगळं माहित आहे. तरी सुद्धा कोणाला काही त्याबद्दल विचारायचं असेल किंवा काही अडचण असेल तर आपण शेवटच्या भागांमध्ये आपण त्यावरती चर्चा करू शकतो, मी तुम्हाला नक्की सांगेन. पण ही 7 चक्र आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. हे काय म्हणूया तर हे ऊर्जेचे चाबी आहे. आपल्याला ज्या शरीरामध्ये ज्या भागांमध्ये आपल्याला ऊर्जेचा संचार पाहिजे आहे किंवा जो भाग बिघडलेला आहे, समतोल झालेला आहे, त्याला समतोल करण्यासाठी, संतुलित करण्यासाठी आपल्याला देवाने, ईश्वराने काय दिलेलं आहे तर ही चक्र म्हणजे एक चाबी दिलेली आहे. आणि त्या चाबीनी त्या भागातली दरवाजे, त्या भागातला असंतुलनपणा संतुलित करण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते किंवा आपण तशी त्यावरती मदत घेऊन आपल्याला तो व्याधी दूर करण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. अशा प्रकारची ही चक्र आहेत. मग मूलाधार चक्र आपल्या सगळ्यात शेवटी असं आपण म्हणूयात की जिथे माकड हाड आहे आणि माकड हाडाच्या टोकाशी आपल्याला हे मूलाधार चक्र आहे. मग इथून जर आपण थोडा विचार केला तर हा लाल कलरचा जो त्याचा कलर आहे आणि त्याचा बीज मंत्र आहे लम. मग हे दरवाजा उघडायचा असेल तर आपल्याला काय लागेल, चाबी लागेल. मग ती चाबी कशी आपण उघडू शकतो तर ती मंत्रांच्या व्हायब्रेशन मुळे ही आपण उघडू शकतो. मग आपण जर मूलाधार चक्रावरती लम मंत्राचं उच्चारण केलं तर बघा आपल्याला तिथे व्हायब्रेशन जाणवतात आणि त्या व्हायब्रेशन मुळे आपल्याला काहीतरी तिथे हलकेपणा जाणवतो. आपल्याला तिथे काहीतरी हलकेपणा जाणवतो, जेणेकरून आपल्याला तिथे जी काही व्याधी आहे किंवा जिथे काही तिथे जडपणा आलेला आहे, स्थूलता प्राप्त झालेली आहे, ती मोकळं होण्यासाठी, फ्लेक्झिबल होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. आपण बरेच साधक आता मास्टर लेवल वरती आहोत, त्यामुळे त्याच्या संवेदना आपल्याला सगळ्यांना जाणवतात. तिथे आपल्याला काहीतरी गोलाकार फिरल्यासारखं वाटतं, काहीतरी तिथे सेन्सेशन होत आहे, काहीतरी मुंग्याल्यासारखं वाटतंय. तर हे काय आहे, सगळं एनर्जीचा प्रभाव असणारं स्थान आहे. मग मूलाधार चक्र आपल्या कमरेपासून ते पायांकडे जाणाऱ्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम आपल्याला मूलाधार चक्र करत असतं. आपल्याला सोपं झालं, किती सोपं झालं, किती रेकी मास्टर्स जे आपले होऊन गेले किंवा आहेत त्यांनी आपल्याला किती सोपं करून ठेवलेलं आहे की ही माहिती घ्या, ही चाबी घ्या, हे दरवाजा आहे, हे उघडा आणि तिथे काही प्रॉब्लेम आहेत ना तुम्ही सॉल्व्ह करा. आता आपल्याला ते विचार करायची गरज राहिली नाहीये की मूलाधार चक्र जागृत करण्यासाठी काय करावं लागेल, मूलाधार चक्र काय काम करतं, काय काय त्रास होतो, हे काही आता विचार करायची गरज राहिली नाही. ते ऑटोमॅटिक सगळं आपल्याला ज्ञान एकाच कागदांवरती मांडून दिलेलं आहे. ते फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि ते अभ्यास कसा करायचा आहे, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर ते आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि अनुभव हेच महत्वाचं आपल्याला भाग आहे. रेकी करणं, रेकी शास्त्र शिकणं किंवा चक्रांचा अभ्यास करणं म्हणजे आपल्याला फक्त माहिती घेणं नव्हे तर तो आपल्याला स्वतःला अनुभव घेणं हे आता जास्त महत्वाचं आहे. आणि तोच अनुभव आपल्या सर्वांना रोज मेडिटेशन मध्ये आपल्याला रेखाताई देत असतात. आपण पाहतोय वेगवेगळे अनुभव, आपण ग्रुपमध्ये वाचतोय की कोणाला काय अनुभव आला है ना. आणि त्यामागे ही दैवी शक्ती जी आहे, रेकी शक्ती म्हणजे काय आहे तर ही दैवी शक्ती आहे. आणि दैवी शक्ती आपल्याला ही चक्रांवरती चेतना, ते चैतन्य पाठवण्याचं काम हे 24 तास चालू असतं. त्याला कुठे खंड आहे का, कुठे थांबले आहे का, ते नाही. कारण जर चेतना थांबली तर हे सगळं विश्व थांबेल आणि विश्व थांबलं तर कुठलीच गतिविधता होणार नाही. म्हणून आपण फक्त मेडिटेशन करतोय त्या काळापुरतीच आपल्याला ही विद्या मिळते असं आहे का, नाही. आपण झोपलेलो असेल तरीही आपल्याला रेकी शक्ती मदत करते, आपण जागे असलो तरी रेकी शक्ती मदत करते. म्हणजे 24 तास ही शक्ती, ही चैतन्य हे आपल्या बरोबरच आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल, जसं आपल्याला भूक लागल्यानंतर आईला आपण म्हणतो की आई मला भूक लागली आहे, मला जेवायला दे, तसं आपल्याला फक्त रिकॉल करावा लागेल, बोलवावं लागेल. आणि बोलवलं की ते आपल्या बरोबरच आहे.
आपल्याला मदत करायला तयार आहे. असे कितीतरी अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्याला येतात. आलं लक्षात? तर मूलाधार चक्र जेव्हा आपण बोलूया किंवा मूलाधार चक्रांवरती ही एनर्जी जेव्हा आपण घ्यायचा विचार करूया, तेव्हा ही चक्रावरती एनर्जी येऊन आपण पायांकडचे, कमरेपासून पायांकडची सगळी प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी आपल्याला हे मूलाधार चक्र मदत करणार आहे. त्याच्या 2 उंगली किंवा 2 बोट आपण वरती जर थोडासा विचार केला तर तिथे आहे स्वादिष्ठान चक्र, है ना? ते स्वादिष्ठान चक्र लिंग किंवा योनीच्या मागे आहे अशी कल्पना आहे. आणि तिथे आपल्याला आपल्या शरीरामध्ये असणारे गायनो प्रॉब्लेम लेडीज मध्ये किंवा प्रोस्टेट ग्लँड पुरुषांमध्ये किंवा जे काही आपले सेक्शुअल इंद्रिय आहेत त्याच्या संदर्भातली आजार किंवा ओटी पोटामध्ये असणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत, ओव्हरीज आहेत, प्रोस्टेट ग्लँड्स आहेत, या संदर्भातली जी काही आजार आहेत किंवा अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला स्वादिष्ठान चक्राचा उपयोग केला जातो. इथे आपल्याला स्वादिष्ठानचं दार उघडल्या जातं या वम मंत्राच्या साह्याने. आणि वम मंत्राचा जेव्हा जेव्हा आपण उपयोग करतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर आपण ऑरेंज कलर आणून जर हे कार्य केलं तर अजूनच आपल्याला त्याचा प्रभाव जास्त पटीनं जाणवायला लागतो, है ना? कारण प्रत्येक कलरचा सुद्धा त्याच्यात इफेक्ट आहे. कारण हे जे काही विश्व बनलेलं आहे हे 7 रंगांनी बनलेलं आहे. रॅम्बो कलर्स असं आपण म्हटलेलं आहे. आणि त्या कलर प्रत्येक चक्राला एक एक दिलेला आहे. जसं आपल्याला कलर घातलं, एक छान ड्रेस घातला की आपला लुक चेंज होतो. माणूस आपण एकच आहोत, पण आपण जर ड्रेस वेगवेगळ्या कलर मध्ये घातले तर आपल्याला छान वाटतं, हो की नाही? तसं हे जे कलर्स आहेत त्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम वेगवेगळा होतो. तर स्वादिष्ठान चक्र जे आहे ते आपल्याला ऑरेंज कलर मध्ये आणि वम मंत्राने आपल्याला ओपन करता येतं, ज्याच्याद्वारे आपल्या शरीरामधली जी ग्रंथी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला महिलांमध्ये ओव्हरीज आणि पुरुषांमध्ये टेस्टीज या ग्रंथींवरती त्याचा चांगला परिणाम होतो. ओटीपोटामधली सगळी व्याधी दूर करण्यासाठी ही याचा आपल्याला उपयोग केला जातो. तिसरं, त्याच्या पुढे आपण आल्यानंतर आपल्या नाभीच्या मागे किंवा नाभीच्या शेजारी जे चक्र आहे त्याला आपण मणिपूर चक्र असं म्हटलेलं आहे. आणि मणिपूर चक्र हे जे आहे याचा कलर जर आपण पाहायला गेला तर येलो आहे, पिवळसर आहे, सूर्यासारखा आहे. आणि त्याचे जे मंत्र आहे ते आहे रम. आता मी थोडक्यात सांगतो हे सगळं, कारण हे सगळं आपल्याला माहित आहे, पण आपल्याला विषय असा दिलेला आहे की चक्र आणि मुद्रा, म्हणून चक्राविषयी थोडीशी माहिती तुम्हाला पुसटशी देतो. मग ही रम मंत्र जो आहे तो आपल्या काय करतो आहे तर आपल्या अग्नीला प्रज्वलित करतो आहे. बघा किती छान आहे. आपली पिवळी किरण कोणाची मिळतात? सूर्याची मिळतात. आणि सूर्याची किरण पिवळी आहे म्हणून याचा कलर आपल्याला पिवळा दिलेला आहे. आणि सूर्य काय करतोय तर अग्नी प्रज्वलित करतोय, आपल्याला प्रकाश देतो आहे. आणि प्रकाश किंवा अग्नी जर मिळाली नाही तर विश्वामध्ये काहीच चालणार नाहीये. आणि तोच अग्नी त्या आपल्या पोटामध्ये आहे, त्याला आपण जठराग्नी म्हणतो. तो आपल्या मेन अशा डायजेशन सिस्टीमला पूरक असा आहे. म्हणून डायजेशन सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी आपल्याला हा मणिपूर चक्र व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. म्हणून आज पाहतोय आपण डायजेशन रिलेटेड किती प्रॉब्लेम आहेत. ऍसिडिटी असो किंवा कॉन्स्टिपेशन असो किंवा इंडायजेशन असो, या सगळ्यांवरती जर आपल्याला मात करायची असेल तर आपण रम मंत्र म्हणून आपल्या मणिपूर चक्रावरती धारणा ध्यान करायला हवं आहे. ओके, असं हे मणिपूर चक्र. नंतर आपण थोडं पुढे गेलो तर आपल्याला वरती आहे छातीमध्ये अनाहत चक्र. छाती हृदयामध्ये बघा किती महत्वाचं. इथे काय आहे तर इथे प्राणशक्ती आहे, इथे आपली व्हायटल फोर्स आहे, प्राणशक्ती आहे. हे आपल्याला लंग्स आहेत, इथे हार्ट आहे. महत्वाच्या 2 गोष्टी आहेत जिथून आपला वायू चालतो, प्राणशक्ती चालते. अशा प्राणशक्तीला कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला हे अनाहत चक्र आहे. नुसतं प्राणशक्ती किंवा अनाहत चक्र काय काम करतं, अजून एक काम करतं ते म्हणजे भावभावनांचं. आपल्या सगळ्या भावना या चक्राशी निगडीत आहेत. म्हणून हे चक्र आपल्याला अतिशय महत्वाचं असं आहे. इथे प्रेम आहे, इथे
सगळ्या राग, द्वेष, मद, मत्सर, अहंकार अशा अनेक भावना आपल्या या अनाहत चक्रामध्ये आहेत. आणि असं हे अनाहत चक्र आपल्याला हिरव्या कलरनी, ग्रीन कलरनी आपल्याला हे जाणवतं, ज्याचा मंत्र आहे यम. आणि यम मंत्र म्हणल्या बरोबर हे चक्र आपल्याला ही चाबी मिळते आणि अनाहत चक्रावरती संतुलन करण्यासाठी मदत मिळते. आता वरती आपण थोडं गेलो की पुढे आपल्या गळ्यामध्ये येतं ते विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र ज्याला शुद्ध करण्याची गरज आहे असं आपण म्हणतो. शुद्धता आहे, प्युरिटी, पवित्रता यामध्ये आपल्याला जाणवते. कारण का तर गळ्यामधूनच आपल्याला काय आहे, वाणी आहे. वाणी म्हणजे बोलणे, शब्द आपल्याला कुठून फुटतात, ते आपल्या विशुद्धी चक्रामधून. आणि जेवढे शब्द महत्वाचे आहेत बघा, आपला एखादा शब्द जर चुकीचा गेला तर त्याचा भाव, त्याचा परिणाम हा खूप काही वेगळा होऊ शकतो. आणि ते शब्द आपल्याला सदिचाराने, सद्भावनेने, चांगल्या विचाराने जर आपले शब्द निघाले तर आपल्याला त्याची किंमत पण छान मिळते, है ना. म्हणून आपल्याला हा चक्र अतिशय महत्वाचा असं आहे, स्पेसशी निगडीत आहे. म्हणून विशुद्धी चक्र याचा कलर जर आपण पाहिला तर तो आहे स्काय ब्ल्यू, निळा, आकाशी निळा कलर. आणि याचा मंत्र आहे काय आहे, हम हम असा मंत्र आहे. हे झाली आपली 5 तत्व आणि 5 जे आहेत आपली चक्र. इथपर्यंत जे आहे ते आपण सगळ्यांमध्ये हे कॉमन आहे. याच्या ह्या 5 तत्वाशिवाय कुठली गोष्ट या पृथ्वी तलावरती चालत नाहीये. आणि या 5 तत्वांना कंट्रोल करण्यासाठी म्हणून आपल्याला जे सांगितलेलं आहे ते आपलं गुरु तत्व आहे. जे आपलं गुरु तत्व आहे आज्ञाचक्र, जिथे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे. हे आज्ञाचक्र काय करतं तर सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेऊन आपल्या या 5 तत्वावरती त्याचा प्रभाव टाकतं किंवा 5 तत्वांना चालवण्यासाठी मदत करतं. म्हणून आज्ञाचक्र महत्वाचं आहे. आज्ञाचक्र म्हणजे गुरुस्थान आहे. गुरु काय करतो तर आपल्याला मार्ग दाखवतो. कुठल्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला योग्य आहे तो योग्य मार्ग दाखवण्याचं काम हे कोण करतं तर ते आपलं आज्ञाचक्र करतं. म्हणून काही नाही जमलं, 5 चक्रांवरती जरी काही आपल्याला फार वेळ ध्यान करता आलं नाही तरी तुम्ही गुरुस्थानावरती जर ध्यान केलं तरी आपल्याला या 5 चक्रांवरती त्याचा परिणाम ऑटोमॅटिकली मिळायला सुरुवात होते. आणि जेव्हा गुरुस्थान आपलं पक्क होतं किंवा गुरुस्थानाची जेव्हा आपल्याला छान साधना होते त्यातूनच आपल्याला परमतत्वाची जाणीव व्हायला लागते. मग आपल्याला मी कोण आहे, माझं काय काम आहे, माझं या पृथ्वी तलावरती काय देणं आहे आणि एकमेकाशी आपण कशा पद्धतीनं रिलेशन्स मेंटेन करायला हवी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला तिथून मिळायला लागतं. आणि म्हणून मग आपण पुढच्या स्टेपला जातो. जे रेकी ग्रँड मास्टर होतात त्यांना या परमतत्वाचं ज्ञान जवळपास आलेलं असतं. म्हणून ते निर्दयी सगळ्यांवरती प्रेम करतात, सगळ्यांना सारखा जे आहे ते धरण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपण पाहतो की जेव्हा कुठलाही प्रॉब्लेम आपण जेव्हा आपल्या गुरुला आपण सांगतो त्यावेळेस ते शांतपणे उत्तर देत, अरे हे होईल, काही काळजी करू नको. ही जी बोलण्याची हिंमत असते किंवा ही बोलण्याची ताकद असते, ही बोलण्याचं त्याच्यामध्ये पवित्रता असते, ती फक्त गुरूंमध्येच का येते कारण त्यांनी त्या तत्वाशी सहस्त्रार चक्राशी गवसणी घातलेली असते. सहस्त्रार चक्राची जी अमृत आहे ते त्यांनी घेतलेलं असतं. म्हणून त्यांना तेवढा शांतपणा, तेवढी स्थिरता, तेवढी पवित्रता त्यामध्ये आपल्याला जाणवायला लागते. म्हणून हे परमतत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र. ते आपल्या टाळूमध्ये इथे असतं. त्याचा कलर आहे जांभळा है ना. आणि आज्ञाचक्राचा कलर आहे डार्क निळा है ना, ब्ल्यू कलर आहे. तर याचं जे चिन्ह आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओम. ओम म्हणलं की आपल्याला सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती जाणवायला लागते. कारण ब्रह्मांड हे सगळं ओम मधूनच, ओंकाराच्या निर्मितीमधूनच झालेलं आहे. म्हणून आपल्याला ओंकाराचा इथे उच्चारण आहे. अशा प्रकारची ही चक्र, 7 चक्र जे आहेत, या 7 चक्रांचा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जर अभ्यास केला
आणि त्यावरती साधना केली तर आपल्याला आपल्या शरीरामधले कुठलेही प्रॉब्लेम असो, मग ते शारीरिक लेवलवरचे असो, ते मानसिक लेवलवरचे असो, ते आर्थिक दृष्ट्या असो. आपण म्हणू कशी आर्थिक दृष्ट्या, तर पहा आपण जेव्हा या चक्रांवरती अभ्यास करतो त्यावेळेस इमॅजिन करत असताना आपल्या विचार त्याप्रमाणे होतात आणि त्याप्रमाणे जशी मनस्थिती असेल तशी परिस्थिती आपल्या समोर येत राहते आणि परिस्थिती निर्माण होते आणि त्यातून आपल्याला आर्थिक नियोजन पण करता येतं. म्हणून रेखीचा अभ्यास करत असताना किंवा चक्रांचा अभ्यास करत असताना काय मिळतं, तर नुसतं शारीरिक व्याधी दूर होत नाही, तर मानसिक व्याधी दूर होत नाही, तर माझं असं म्हणणं आहे तर आपल्याला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कौटुंबिक, सामाजिक आणि सगळ्या स्तरावरती याचा आपल्याला फायदा मिळायला सुरुवात होते आणि मग आपण कार्यक्षम, सक्षम असं व्यक्तिमत्व आपलं बाहेर पडायला लागतं, ज्याची औरा, ज्याची आभा हे इतरांना सुद्धा जाणवायला लागते. अरे हे व्यक्ती आलाय, हे काहीतरी पॉझिटिव्ह वाटतंय, त्याच्या चेहऱ्यावर पाहिले काहीतरी वेगळं जाणवतंय. नाहीतर आपण पाहतो की एरवी आपल्याकडे ज्याचा याचा चक्रांचा अभ्यास नाहीये किंवा ज्यांची रेखीची साधना नाहीये, अशा व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटतात त्यावेळेस आपल्यालाही त्याची औरा आभा जाणवते, नकारात्मक जाणवते, काहीतरी चिंतेमध्ये आहे असंही जाणवतं. म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान आता औराचं भरपूर झालेलं आहे साधनेमुळे. म्हणजे आपल्याला लक्षात येते की कोण रेखी मास्टर आहे, कोण साधा रेखी साधक आहे आणि कोण नाहीये, याचं पण हळूहळू आपल्याला न सांगता ही ऊर्जा जाणवते. अशी ही ऊर्जा जी काम करते ती आपल्या सगळ्या शरीरावरती, त्याला म्हटलेलं आहे चक्र साधना किंवा चक्रांच्या अभ्यासानं हे आपल्याला रेखी शास्त्र समजून घ्यायचं आहे. असा हा चक्रांचा अभ्यास, मला वाटतं इथपर्यंत याची माहिती ठीक आहे. आता आपण बोलूया